36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. मौजे निमखड ते कोल्हाडी हा गाव नकाशावर नोंद नसलेला अधिकृत सार्वजनिक शिवरस्ता अद्यापही अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेला असून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊनही प्रशासनाकडून प्रत्यक्ष कारवाई होत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. ऊठ शेतकरी जागा हो, महाराष्ट्र राज्य शिवरस्ता चळवळीचा धागा हो या घोषणांनी बोदवड तहसील परिसर दणाणून गेला असून प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात शेतकरी कालपासून तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेत. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने संबंधित याचिका फेटाळली असून कोणताही स्थगिती आदेश नसतानाही प्रशासनानं अतिक्रमण हटविण्याची कारवाई थांबविल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केलाय. न्यायालयीन अडथळा नसताना कारवाई का होत नाही असा थेट सवाल उपस्थित केला जातोय. यापूर्वी उपविभागीय अधिकारी यांनी दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी सार्वजनिक शिवरस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र या आदेशाची अद्याप अंमलबजावणी झाली नसून तहसीलदार आणि संबंधित महसूल विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. तसेच दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी मंडळ अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यामध्ये सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीर पिकांचे अतिक्रमण स्पष्टपणे सिद्ध झाले. असं असतानाही प्रत्यक्ष कारवाईसाठी JCB का चालविली जात नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. सार्वजनिक रस्त्यांवर वारंवार अतिक्रमण करून तो बंद केला जात असताना दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. कायदा सर्वांसाठी समान आहे की नाही की काही मोजक्यांनाच अभय आहे असा रोखठोक सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व युवराज सुभाष पाटील राहणार निमखेड तालुका बोदवड जिल्हा जळगाव करत असून सार्वजनिक शिवरस्ता तात्काळ अतिक्रमण मुक्त करावा, SDO आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. हा रस्ता शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाचा, शेती, वाहतुकीचा आणि सार्वजनिक हिताचा महत्त्वाचा दुवा असल्यामुळे प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. उपोषणावर प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण बोदवड तालुक्याचे लक्ष लागलं आहे. नमस्कार, मी युवराज सुभाष पाटील राहणार निमखेड तालुका बोदवड जिल्हा जळगाव येथील रहिवासी नागरिक असून शेतकरी पुत्र आहे. मी काल 24 जानेवारी संध्याकाळी 5:30 वाजेपासून अन्नत्याग बेमुदत आमरण उपोषणासाठी बसलो आहे. ते अहिंसेच्या मार्गाने, शांततेच्या मार्गाने, संविधानाच्या मार्गाने आणि पूर्वसूचना देऊन कायद्याच्या चौकटीत राहून उपोषणाला बसलो आहे. याचे कारण प्रशासनाने मला तसे करणे भाग पाडले. याआधी माझ्या गावातील गाव नकाशाप्रमाणे नमूद असलेला मौजे निमखेड ते कोल्हाडी शिवरस्ता हा प्रशासनाने कायदेशीर कारवाई करून दिनांक 12 जून 2025 रोजी अतिक्रमण मुक्त करून देण्यात आलेला होता. त्याच्यानंतर पुन्हा अतिक्रमण झाले आणि म्हणून पुन्हा आदेश देऊन शेवटचा 1 ऑगस्ट 2025 रोजी हा रस्ता पोलीस प्रशासन, महसूल प्रशासनचे अधिकारी लवंगी आप्पा, पोलीस पाटील गावच्या निमखेडच्या यांच्या उपस्थितीत, शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हा अतिक्रमण मुक्त पुन्हा दुसऱ्यांदा करून देण्यात आला. आणि असे असताना पुन्हा आता 21 नोव्हेंबर 2025 पासून पुन्हा या सार्वजनिक रस्त्यामध्ये हा अतिक्रमण करण्यात आलेला आहे आणि दादागिरी करून करण्यात आलेला आहे. त्याच्यासाठी मी वारंवार तहसील प्रशासन, पोलीस प्रशासनाला लेखी पाठपुरावा, तक्रारी दिलेल्या आहेत, स्मरणपत्र दिलेले आहेत. एवढं सगळं करूनही अद्यापही कोणत्याही प्रकारची फक्त पंचनामा व्यतिरिक्त कारवाई करण्यात आलेली नाही. याबाबत आम्ही शेतकरी माननीय उपविभागीय अधिकारी भुसावळ यांच्याकडे देखील दाद मागितली. त्यांनी स्पष्ट आदेश देखील 11 डिसेंबर 2025 रोजी पारित केला आणि तहसीलदार साहेब बोदवड यांना स्पष्ट आदेश दिला की जो नकाशाप्रमाणे प्रशासनाने याआधी रस्ता मोकळा करून दिलेला होता तो पूर्ववत करून देण्यात यावा आणि शेतकऱ्यांचा रस्ता शेतीवर जाण्यासाठी मोकळा करून देण्यात यावा. असे सर्व आदेश असताना, अशी सर्व परिस्थिती असताना दिनांक 2 जानेवारी रोजी मंडळाधिकारी माननीय कल्पना गोरले मॅडम यांनी पंचनामा प्रत्यक्ष घटनास्थळी केला. त्यामध्ये स्पष्ट अतिक्रमण केल्याचे पिकं गहू आणि मका पेरल्याचे, तूर पेरल्याचे सिद्ध झालेले आहे. पंचनामा अहवाल त्यांनी सादर केलेला आहे. असे असताना देखील अद्यापही प्रशासनाने कोणत्याही प्रकारची अतिक्रमण काढण्याची कारवाई किंवा संबंधितांविरुद्ध कायदेशीर ठोस कारवाई
केलेली नाही, ज्यामुळे या सार्वजनिक रस्त्याने पुढील शेतकरी जे आहेत ज्यांचा रस्ता बंद झाला आहे यांच्या संविधानिक कलमानुसार मूलभूत हक्कावर हा थेट गदा आलेली आहे. आणि म्हणून यासाठी मी वारंवार मागणी करून देखील वारंवार पाठपुरावा करून देखील जिल्हा प्रशासन विभागीय आयुक्त स्तरापर्यंत यांनी देखील पत्रव्यवहार संबंधित विभागांना पाठवलेले आहेत की उचित नियमोचित कारवाई करण्यात यावी आणि अहवाल सादर करावा. परंतु 2 महिने होऊन गेले. रब्बी हंगामाचे भरपूर नुकसान शेतकऱ्यांचे होत आहे. गुराढोरांच्या चारा पाण्याचा प्रश्न, गंभीर प्रश्न, मानसिक त्रास, हे एवढं सर्व हे केवळ महसूल प्रशासनाच्या चुकीमुळे आणि कर्तव्यात कसुरी आणि दिरंगाईमुळे होत आहे असे माझे ठाम मत आहे. आणि नाइलाजाने पर्यायाने माझी इच्छा नसताना मला आहे एक संवैधानिक मार्गाने जे मला अधिकार आहे हा सार्वजनिक रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण काढून आणि ज्यांनी बेकायदेशीर अतिक्रमण केलेलं आहे त्यांच्या विरुद्ध कायद्याच्या तरतुदीनुसार नियमानुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन उचित ती कारवाई करून हा रस्ता कायमस्वरूपी मोकळा करण्यात यावा सर्व समाजातील घटकांसाठी, शेतकऱ्यांसाठी. आणि यापुढे याच्यावर कोणतंही अतिक्रमण होणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाय प्रशासनाने, जबाबदार अधिकाऱ्यांनी करावा ही माझी ठाम मागणी आहे. आणि त्यासाठी मी हे उपोषण केलेलं आहे. जोपर्यंत या माझ्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी शांततेच्या मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने, कायद्याच्या चौकटीत माझे उपोषण सुरूच ठेवेल. मला लेखी आदेश आणि लेखी प्रत्यक्षात कारवाईची अपेक्षा प्रशासनाकडून आहे. हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी उपोषण थांबवणार नाही. ही माझी मागणी आणि ही माझी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी तात्काळ कारवाई करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी, जळगाव, बोदवड.